हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्रीकेश बोलला. तर आज आपण बघणार आहे शेंगदाण्याची चटणी. ती पण तुम्ही डोसा, इडली किंवा पराठे याच्यासोबत खाऊ शकता. तर त्यासाठी आपण घेतला आहे इकडे ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे, एक कांदा, थोडीशी उडद डाळ, जिरे आणि रंगावाला तिखट, लाल मिरची, थोडंसं चिंच आणि एक पाकळी लसूण. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेऊया. तेल चांगलं गरम व्हायला आलं तर त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि मग उडद डाळ थोडीशी, थोडेसे कांदे, याला आपण एकजीव करून घेऊया सगळं. जी लसूणची पाकळी होती ती, एकजीव भाजून झाल्यानंतर अर्धा चमचा जे कलरवालं घेतलं होतं लाल मिरची ती, चिंच घेतली आपण, चिंच, या ज्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्या पण, आणि शेवटी शेंगदाणे. याला थोडं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं, जास्त नाही, कारण आपले शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत. आता आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकणार आहे, चवीनुसार ते पण. आपलं मिश्रण रेडी आहे. आता याला आपण थोडंसं 5 मिनिटं गार होऊ देऊया. गार झाल्यानंतर आपण याला वाटून घेऊया. आता हे मिश्रण चांगलं थंड झालं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यात याला ट्रान्सफर करूया. आता याच्यात मी 2 चमचे पाणी टाकते आहे. पहिले याची आपण याला मिक्सर करून घेऊ आणि याची नंतर कन्सिस्टन्सी बघू किती होते, काय होते ती. थोडं मिक्स करून पाणी टाकत जाऊ आणि याची कन्सिस्टन्सी बघत जाऊ. साधारण आपली चटणी झालेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, घट्ट झाली आहे चांगली. चला आता आपण याला तडका देऊया. तडक्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा तेल घेतलाय. एक छोटा चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे आणि कढीपत्ता. बघू शकतात आपला तडका चांगला झालेला आहे. आता आपण याला चटणीमध्ये टाकून घेऊया. चांगला मिक्स करून घेऊया. आपली चटणी रेडी आहे. आता याला तुम्ही डोसासोबत, पराठासोबत, कशासोबत पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.